विशेष अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन। सूत्रांची माहिती। नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल। नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। राहुल नार्वेकरांच्या नावाची उद्या घोषणा होणार। विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला द्या, विरोधकांची मागणी। नाना पटोले, भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी। संविधान हातामध्ये घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह नितीन राऊतांकडून विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ। आमदारकीची शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान। विरोधकांच्या सभात्यागवरून चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक। मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएम वर निवडून आले, ईव्हीएम वर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। शिवसेनेतून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे 2 माजी मंत्री नापास। शिंदे गटातून 10 ते 12 जणांना याच आठवड्यामध्ये मंत्रिपदाची शपथ देणार। सूत्रांची माहिती। गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे प्रगती पुस्तकामध्ये पास। आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरेंची विधानभवनामध्ये भेट। दोन्ही नेत्यांची विधानभवनाच्या कॉरिडॉरमध्ये बातचीत। पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांसोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट। मराठवाड्यामधील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारीबाबत चर्चा केल्याची माहिती। विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेताना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांची वाचता वाचता भंबेरी उडाली। शपथ वाचत असताना अनेक शब्द अडखळल्याचे समोर। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या।